रविवारी महाकुंभ मेळ्यात लागलेल्या आगीची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे। 144 वर्षांनंतर प्रयागराजमध्ये होणाऱ्या योगींच्या अध्यक्षतेखाली सोयी सुविधांनी भरलेल्या प्रयागराजच्या पवित्र भूमीवर पार पडत असलेल्या महाकुंभ मेळ्यात रविवारी संध्याकाळी अचानक आग लागल्याने अनेक टेंट जळून खाक झाले। रविवारी दुपारी 4च्या सुमारास सेक्टर 19 मध्ये ही आग लागली आणि काही वेळातच या आगीने उग्र रूप धारण केलं। मात्र एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र तोपर्यंत 40 टेंट आणि 6 तंबू जळून राख झाले होते। सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती। मात्र या आगीची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे। प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अचानक लागलेल्या आगीमुळे मोठा गोंधळ उडाला होता। मात्र ठोस बंदोबस्तामुळे आग पसरण्यापासून रोखण्यात आली। सुमारे 15 ते 20 मिनिटात आग आटोक्यात आणण्यात आली। गीता प्रेस गोरखपूरच्या तंबूजवळ ठेवलेल्या सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याने आग वेगाने पसरली। मात्र आता खलिस्तान जिंदाबाद फोर्सने या घटनेची जबाबदारी घेतली आहे। खलिस्तान जिंदाबाद फोर्सने एक ईमेल पाठवून दावा केला की हा पिलीभीत चकमकीचा बदला आहे। 23 डिसेंबर रोजी पिलीभीत येथे झालेल्या चकमकीत उत्तर प्रदेश पोलिसांनी 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता। खलिस्तान जिंदाबाद फोर्स दहशतवादी संघटनेने कॅनडा आणि पंजाबमधील पत्रकारांना ईमेल पाठवलाय। कोणाचंही नुकसान करणं हा मुख्य उद्देश नव्हता, असं दहशतवादी संघटनेने म्हटलंय। कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या दुहेरी स्फोटांची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्सने घेतली आहे। या कृत्याचा मुख्य उद्देश कोणालाही दुखवणं नव्हता। हा योगींना इशारा होता की खालसा तुमच्या अगदी जवळ आहे आणि पिलीभीतमध्ये आपल्या 3 प्रिय भावांची हत्येच्या बनावट चकमकीचा बदला आहे। ही फक्त सुरुवात आहे, असं या ईमेलमध्ये म्हटलंय। योगी आदित्यनाथ हे सगळं शांततेने बघणारे मुख्यमंत्री नाहीये, हे देशाला कळून चुकलंय। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, योगी आदित्यनाथ यांचं उत्तर कसं देणार? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।